कधी तुमच्यासोबत असं झालंय का? एखाद्या व्यक्तीची तुम्हाला आठवण येते आणि त्या व्यक्तीचा कॉल येतो किंवा त्या व्यक्तीबद्दल चर्चा तुम्ही ऐकता किंवा कधी-कधी ती व्यक्ती तुमच्या समोर येते. तर कधी-कधी आपण काही डिसिजन घेताना आपल्याला असं वाटतं, की हे करू का नको? हे नको करायला, हे चुकीचं आहे. कधी-कधी आपण कुठे बाहेर जात असतो, तर असं वाटतं, की हां, ही गोष्ट मला आधीपासूनच असं पुढं काहीतरी घडणार आहे माहीत होतं. तर असं कधी तुम्ही पाहिलंय का? तर हे आपले मन आपल्याला काही संकेत देत असतं. आपल्याला मन आपलं काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. नमस्कार, मी प्राजक्ता. वेलकम टू द वाव प्राजू. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं आपल्या मनाची पॉवर काय आहे, आपल्याला आपलं मन कसं संकेत देतं, ह्या इंटरेस्टिंग टॉपिकवरती आज आपण बोलणार आहोत. तर पाहूयात आजचं आपलं मन काय आपल्याला सांगत असतं. तर पहिल्यांदा आपल्याला मन आपल्याला काहीतरी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे अशी काही गोष्टी म्हणजे ती एक अशी व्यक्ती नाही की ती आपल्याशी बोलेल की हां, असं कर, तू तसं कर. पेक्षा आपल्याला एक फीलिंग जाणवत असते. कधी-कधी हे एका फीलिंगच्या माध्यमातून असतं, की हां, म्हणजे आपण कधीतरी असं वाटतं ना, सगळं काही छान असतं, पण आतून कुठेतरी बेचैनी असते. राइट? असं होतं आपल्यासोबत. तर हे आपल्या एक मनाची फीलिंग असते. फीलिंगद्वारे कधी-कधी आपल्याला इंट्युशन मिळतात. कधी-कधी काही इन्सिडन्स घडतो, त्याच्यावरून आपल्याला काही इंट्युशन मिळतात. ठीक आहे. तर काही असे इंट्युशन असतात, म्हणजे मनाचे संकेत असतात. त्याच्यानुसार आपल्याला काही गोष्टी कळतात आणि आपल्या सगळ्यांचं तर कॉमन एक्झाम्पल आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, की एखाद्या व्यक्तीची जर आपण नाव काढलं किंवा त्याची आठवण आली, तर अचानक कधी-कधी तो व्यक्ती समोर येतो किंवा त्याचा कॉल येतो, तेव्हा पण आपल्याकडे बोलतात, की तुला 100 वर्ष आयुष्य आहे. सो ते एक काहीतरी इंट्युशन आहे आणि जसं की आईचं असं बोलतात, की आई आणि मुलांचं नातं हे खूप जवळचं असतं, कारण की त्यांची नाळ जोडलेली असते, राइट? सो मुलाला काही झालं, की त्याचे संकेत त्याच्या आधी आईला मिळतात. सो त्या असं त्यांच्या दोघांचं ते कनेक्शन असतं. तर आईला नेहमीच अगोदर त्याची इंट्युशन मिळत असतात. तर अशा काही गोष्टी असतात. पण प्रत्येकच इंट्युशन म्हणजे खरं मानायचं किंवा प्रत्येकच येणारा प्रत्येकच विचार हा इंट्युशन असतो असं नाहीये, की तो तुमचा एक संकेत आहे असं खरंच नसतं. तर कधी-कधी काय होतं आपण ओव्हर थिंकिंग पण करतो आणि कधी-कधी थिंकिंगला पण आपण इंट्युशन मानू शकतो. पण कधी-कधी आपण सारासार विचार केला पाहिजे. कारण फक्त इंट्युशनच्या भरोश्यावर जर तुम्ही काही निर्णय घ्यायला गेला, मोठे निर्णय घ्यायला गेला जसं की मनी असेल, करिअर असेल, रिलेशनशिपच्या बाबतीत, पण कधी-कधी ते चुकीचे होऊ शकतात. सो कधी-कधी काय असं बोलतात ना, की वुमन्सकडे अशी गट फिलिंग असते. म्हणूयात इंट्युशन सारखंच, की तिला कळतं आतून, की ही व्यक्ती कशी आहे. तशा टाईपमध्ये कधी-कधी आहे ना, आपल्याकडून काही फॅक्ट पहा, काही माहिती काढा, तपासा, काही परिस्थिती पहा आणि तुमची इंट्युशन याचं मिळून एक डिसिजन घ्या. पण फक्त इंट्युशनवरती मोठे डिसिजन कधीही घ्यायला जायचं नाहीये. सो नेहमी तुमचं मन तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. त्या मनाचं ऐका आणि इंट्युशन हे नेहमी एक शांततेची जाणीव करून देते. एक शांत फिलिंग असतं. ते कधीच आपल्याला ओव्हर थिंकिंग किंवा अतिविचारामध्ये टाकत नाही, की हे कसं करू, मी तसं करू, असं झालं तर काय होईल, तसं झालं तर काय होईल? अजिबात नाही. इंट्युशन ही एक छान काय म्हणतात एक सुखद जाणीव असते किंवा एक थोडीशी अशी शांतपणे ती भेटणारी एक जाणीव असते. कधी चांगल्या गोष्टींच्या बाबतीत असेल, कधी वाईट गोष्टींच्या बाबतीत असेल. कधी-कधी पाहिलंय का तुम्ही असं, की काहीतरी चुकीचं होणार असतं, तेव्हा आपलं असं मन बेचैन होतं आणि मनाला असं भीती वाटल्यासारखी होते. असं तुम्ही कधी अनुभवलंय का? अनुभवलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. सुखद भावनेबद्दल पण असं काही चुकीचं होणार असेल तेव्हा पण. तर आपल्या मनाने ते दिलेले आपल्याला त्या गोष्टी होण्याआधी दिलेले ते संकेत असतात. जर तुम्हाला असा काही अनुभव आला असेल ना, तर नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, की हो मला असा अनुभव आला होता. ठीक आहे. सो आपल्या मनाचे संकेत ऐका. कधी-कधी आपल्याला ते संकेत योग्य दिशेने पण न्यायला मदत करतात. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि स्वतः एक मनाची जाणीव ठेवा, की इंट्युशन हे नेहमीच खरे असतील किंवा काय बोलतात त्यांना, की प्रत्येकच थॉट हे इंट्युशन नाही. ठीक आहे. सो प्रत्येकच वेळी प्रत्येक थॉटला इंट्युशन समजून निर्णय घ्यायला जाऊ नका एवढंच सांगायचं होतं. पण इंट्युशन हे खरे असतात काही गोष्टींच्या बाबतीत. पण जेव्हा तुम्हाला मोठे निर्णय घ्यायचे असतात, तेव्हा फक्त इंट्युशनवर न जाता आजूबाजूची परिस्थिती, फॅक्ट, याचा परिणाम काय होणार आहे, या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुमचे निर्णय घ्या. तोपर्यंत आपण भेटूयात पुढे एकदा एका नवीन छान इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल. याच्याच रिलेटेड पुढचा टॉपिक असणार आहे. मध्ये आपण नक्कीच त्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयात.
तोपर्यंत तुमच्या मनाचा विचार करा, थोडंसं मनाचं ऐका. ठीक आहे? भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक यू. टेक केअर.